नमस्कार. महाराष्ट्राच्या शेतीसाठी एक प्रचंड मोठी बातमी आहे. खरं तर याला एक क्रांती म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज आपण बोलणार आहोत एका अशा ऐतिहासिक निर्णयाबद्दल जो तब्बल 15,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने आपल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांचं नशीबच बदलून टाकू शकतो. हे वाक्य आपण कितीतरी वेळा ऐकलं असेल नाही का? पाणी म्हणजे शेतीचा प्राण आहे. पण जरा विचार करा, शेतकऱ्यासाठी याचा अर्थ किती खोल असेल. त्यांच्यासाठी पाणी म्हणजे फक्त पाणी नाही, ते त्यांचं भविष्य आहे, त्यांची रोजीरोटी आहे आणि वर्षभर केलेल्या कष्टाचं फळ आहे. सगळं काही पाण्यावरच अवलंबून असतं. पण मग ज्या पाण्यावर सगळं काही अवलंबून आहे तेच जर नसेल तर शेतकऱ्याचं भविष्य अनेकदा याच अनिश्चिततेच्या गर्तेत सापडतं. चला जरा जवळून बघूया की पावसावर अवलंबून असलेली शेती म्हणजे खरं तर कसा एक सततचा संघर्ष असतो. महाराष्ट्रातल्या शेतीचं वास्तव खरंच खूप विचित्र आहे. म्हणजे बघा ना, एका बाजूला असतो कोरडा ठाक दुष्काळ, तर दुसऱ्याच बाजूला सगळं काही वाहून नेणारा महापूर. आणि या सगळ्यात भर पडते ती अर्धवट राहिलेल्या सिंचन प्रकल्पांची. यामुळे होतं काय, तर शेतकऱ्याला त्याच्या पिकाची आणि उत्पन्नाची काहीही शाश्वती उरत नाही. पण आता याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक खूप मोठा आणि ऐतिहासिक निर्णय समोर आला आहे. आणि हा निर्णय शेतकऱ्यांसाठी आशेचा एक नवा किरण घेऊन आलाय असं म्हणायला हरकत नाही. जरा विचार करा, फक्त एका सरकारी घोषणेमुळे जर हे सगळं चित्र पालटलं तर, शेतकऱ्यांच्या डोक्यावरची पाण्याची चिंता कायमची मिटली तर. आणि हो, हे शक्य आहे, कारण ती रक्कम आहे तब्बल 15,000 कोटी रुपये. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एवढ्या मोठ्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. तर मग हा मंजूर निधी नेमका आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर राज्य सरकारने जलसंपदा विभागासाठी नाबार्डच्या मदतीने हे 15,000 कोटी रुपये उभे करायला परवानगी दिली आहे. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश एकच आहे, अर्धवट रखडलेली सिंचनाची कामं पूर्ण करणं. बरं, मग हे पैसे नेमके कुठे वापरले जाणार? याचं वाटप अगदी स्पष्ट आहे. या निधीतून राज्यातले 40 मोठे सिंचन प्रकल्प आणि 100 महत्त्वाच्या कालव्यांची कामं पूर्ण केली जाणार आहेत. म्हणजे एक गोष्ट नक्की आहे की पैनपै फक्त आणि फक्त पाण्याची सोय वाढवण्यासाठीच वापरला जाणार आहे. ठीक आहे, निर्णय तर झाला. पण या कागदावरच्या निर्णयाचा प्रत्यक्ष शेतावर काय परिणाम होणार? चला आता आपण तेच समजून घेऊया. या निर्णयाचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे राज्यात तब्बल 3.5 लाख हेक्टर जमीन नव्याने सिंचनाखाली येणार आहे. हा आकडा अजिबात छोटा नाहीये. याचा सरळ अर्थ आहे की लाखो शेतकऱ्यांच्या शेतीचं पूर्ण चित्रच बदलून जाणार आहे. आणि हे परिवर्तन किती मोठं असेल हे इथं अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, आधी काय होतं, शेतकरी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून. आता काय होणार, त्याला मिळणार खात्रीशीर सिंचन. आधी वर्षातून फक्त एकच पीक, आता दुबार पिकांची संधी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी होती प्रचंड अनिश्चितता, आता मिळणार सुरक्षित आणि स्थिर उत्पन्न. हे बघा, जेव्हा शेतात हक्काचं पाणी असतं ना, तेव्हा शेतकऱ्यांचा आत्मविश्वास आपोआप वाढतो. तो मग फक्त पारंपरिक पिकांमध्ये अडकून राहत नाही. तो धाडस करतो, नगदी पिकं घेतो, फळबागा लावतो, भाजीपाला शेतीचा विस्तार करतो. आणि साहजिकच यामुळे त्याच्या उत्पन्नातही मोठी वाढ होते. आणि हो, याचा फायदा फक्त शेतकऱ्यालाच नाही होणार. हा निर्णय केवळ शेतीपुरता मर्यादित नाहीये. याचे परिणाम संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दिसून येतील आणि एक मोठी सकारात्मक साखळी तयार होईल. हे फायदे कोणते असतील ते अगदी स्पष्ट आहेत. सगळ्यात आधी, शेती सुधारली की गावातल्या गावातच रोजगार वाढेल. मग शेतीवर आधारित लहान मोठ्या उद्योगांना चालना मिळेल. आणि याचा एक खूप मोठा परिणाम म्हणजे कामासाठी शहराकडे जाणाऱ्या तरुणांचं स्थलांतरही कमी होऊ शकतं. ही समृद्धीची साखळी कशी काम करते ते जरा समजून घेऊ. बघा, स्टेप बाय स्टेप कसं घडतं. पहिलं, शेतकऱ्याच्या हातात 4 पैसे जास्त येतात. मग तो काय करतो, गावातल्या बाजारातच जास्त खर्च करतो. त्यामुळे तिथल्या व्यापाराला तेजी येते. यातूनच मग दुग्ध व्यवसाय, अन्न प्रक्रिया यांसारखे छोटे मोठे उद्योग उभे राहतात. आणि शेवटी या सगळ्याचा परिणाम म्हणजे संपूर्ण गावाचाच विकास होतो. म्हणजेच हा निर्णय फक्त एक आर्थिक गुंतवणूक नाहीये, ही तर भविष्यासाठी एक मोठी पायाभरणी आहे. यामुळे शेतीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलून जाईल. हीच आहे सकारात्मक भविष्याकडे होणारी वाटचाल. आज काय झालंय, निधी मंजूर झालाय. पुढच्या टप्प्यात काय होईल, प्रकल्प पूर्ण होतील. त्यानंतर काय दिसेल, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ. आणि मग दीर्घकाळात काय साधलं जाईल, तर शेतीकडे एक सकारात्मक आणि व्यावसायिक दृष्टिकोन तयार होईल. अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कोणताही निर्णय यशस्वी होण्यासाठी त्याची अंमलबजावणी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे कागदावरचा हा निर्णय प्रत्यक्षात जमिनीवर किती प्रभावी ठरणार आहे हे तर येणारा काळच आपल्याला सांगेल.
पण आज तरी एक गोष्ट नक्की आहे, हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी आशेची बातमी आहे. या सगळ्याच्या मागे अंतिम ध्येय एकच आहे, एक असं भविष्य घडवणं जिथे शेती म्हणजे तोट्याचा व्यवहार नाही, तर समृद्धीचा आणि आत्मविश्वासाचा एक मार्ग ठरेल.